नमस्कार. आंबेजोगाई दर्शन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचं विशेष दिवस म्हणजे आमचे परममित्र श्रीयुत सतीशजी मोरे सर यांचा वाढदिवस आहे. गेल्या 30 वर्षांपासून पत्रकारितेत अखंड सेवा देणारे, जनसामान्यांचे प्रश्न जे आहेत ते प्रमुख मुद्दा म्हणून मांडणारे, त्याचबरोबर विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सतीश भाऊ यांनी गेल्या 30 वर्षात एक आंबेजोगाईकरांसाठी एक आपण असं म्हणू शकतो मीडिया सेंटरच उभारलेले. कारण 30 वर्षापूर्वी टी व्हीवर बातम्या देण्यापासून, केबलवर बातम्या देण्यापासून, प्रिंट मीडिया, त्याचबरोबर डिजिटल मीडिया, पिक्चर मीडियामध्ये अतिशय उत्कृष्ट कार्य करणारे आमचे परममित्र सतीश भाऊ यांची अविरत सेवा आंबेजोगाईकर नव्हे तर बीड जिल्ह्यात अखंड चालू आहे. तर आज आपण सतीश भाऊंशी एक थोडं हितगुज करूया, मागं वळून पाहताना आणि आगामी त्यांचं भविष्यामध्ये त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून, त्याचबरोबर आंबेजोगाईकरांसाठी त्यांचं काय पुढं संकल्प आहे किंवा त्यांच्या चॅनलच्या संदर्भात त्यांचे काय विचारधारा. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः सतीश भाऊ, आपल्याला MGM चॅनलतर्फे माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. धन्यवाद बंधू. सतीश भाऊ, आपल्याला आंबेजोगाईकर बीड जिल्हा सर्व जाणतच आहे व्यवस्थितपणे, म्हणजे आपलं प्रेमाचं नातं आहे. बरोबर आहे. तर माझा डायरेक्ट प्रश्न असा आहे की आता सध्याचं जे वातावरण आहे हे आता परवाचं इलेक्शन नंतर, आणि त्याचबरोबर आपण एक आयरनीवर वारंवार बोलताना मला रेस्ट हाऊसला कुठेही मुंबईला किंवा आपण फिरताना एक प्रश्न आवर्जून मांडतात आंबेजोगाई जिल्ह्याचा, जिव्हाळ्याचा. तर त्या बाबतीत मला आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा पहिला प्रश्न करायचा की सध्याची परिस्थिती आणि आंबेजोगाई जिल्ह्याच्या बाबतीत आपलं एक पत्रकार म्हणून मत काय, पुढं काय वाटचाल आहे. आपण अगोदरही त्या आंदोलनात सहभागी होता. बरोबर आहे. सर्वप्रथम आज माझा वाढदिवस. माझ्या वाढदिवसानिमित्त नातेवाईक, मित्रमंडळ, हितचिंतक यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आणि मला एक अधिकची ऊर्जा दिली. तसं तर सातत्यानं आपण माझ्या पाठीशी आहातच. त्यामुळं मला काम करताना सुद्धा खूप आनंद होत आहे आणि मी मोकळ्यापणाने काम करतो आहे. कारण मी कधी कुणाची गुलामगिरी केलेली नाही. माझी पत्रकारिता एक सडेतोड असते. मला जे आवडलं, एखाद्या गोष्टीवर जर कुणावर जर अन्याय झाला तर त्या ठिकाणी त्याच्या पाठीशी उभं राहणं आणि त्याला न्याय मिळवून देणं, अशा प्रकारची माझी पत्रकारिता आहे. आणि केवळ मी पत्रकारासोबत म्हणजे पत्रकारितासोबत काम न करता तर माझा सामाजिक उपक्रम असतात. मला स्वतःला आवड आहे, कारण ही कॉलेज जीवनापासून माझी आवड आहे आणि माझे सर्व मार्गदर्शक मंडळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतात. आणि म्हणूनच मी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक जे मला काम करता येईल वर्षभरामध्ये त्या पद्धतीने मी काम करतो. राहिला आपल्या राजकीय घडामोडीचा विषय येतो. तर सध्याची परिस्थिती आहे राजकारणाची अशी झालेली आहे, ज्याला आपल्याला नाकारायचं आहे, ज्याला आपण मतदान करत नाही, ते सुद्धा म्हणजे निवडणूक झाल्यानंतर पुन्हा ते एकत्र येतात. मग कुठल्याही पार्टीचं असणार, भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सेना असेल, हे सगळे वरच्या लेवलला एकत्र येऊन बसतात. त्यामुळं खालच्या कार्यकर्त्यावर फार मोठा अन्याय होतो. त्याचे प्रश्न सुटत नाहीत. मांडावं तर कुणाला, तर त्यांनी आपापल्या नेत्याकडं मागणी बी केली. ती काय म्हणतात, आपलं कुठं एकट्याचं सरकार आहे, सगळ्याचं सरकार आहे. जेव्हा मीटिंग होईल तेव्हा एखादा निर्णय होईल, तेव्हा एखादं काम होईल, अशा प्रकारची वल्गना करतात. जसं राज्य पातळीवर झालं तसंच आपल्या आंबेजोगाईच्या नगर परिषदेला तसंच झालं. अंबाजोगाई शहरात मोदी, मुंदडा हे एकमेकाच्या विरोधामध्ये उभारले, एकमेकाच्या विरोधात उभारले. जनतेने पापा मोदीला नाकारलं आणि नंदकिशोर मुंदडा काकाजी यांना नगराध्यक्ष पदावर आणलं. आता आपण तळपत्या उन्हात पाहिलं. आपण अगदी अंबाजोगाई शहरात 15-15 दिवसाला पाणी आलं. कुणीही सत्ताधारी ना विरोधक या प्रश्नाकडे गांभीर्यानं कुणीही पाहिलं नाही. जनतेचे इतके हाल झाले, जनतेने बी इतक्या मोठ्या प्रमाणात हाल सहन केले. कारण बोलावं तर कुणाला, नेतृत्व करावं तर कुणाला आणि मांडणी करावं तर कुणाला, हा जनतेला पडलेला प्रश्न. तरीसुद्धा जनता शांत बसली की काहीतरी गडबड झाली असेल, काहीतरी नियोजन चालू असेल, काही ना काही होईल, काही ना काही होईल. अक्षरशः सगळा उन्हाळा निघून गेला. अशी परिस्थिती झाली की टँकरनं पाणी द्यावं का उन्हाळ्यामध्ये, अशी परिस्थिती झाली. तरीसुद्धा जनतेने, कारण विरोधकच नव्हतं, त्यांनी मांडणी कुणाकडे करायची. पापा मोदी सत्तेमध्ये नाही. नगराध्यक्ष काकाजी हे आजारी होते, त्यांच्यावर उपचार चालू होता मुंबईला. ते आता बरे झालेत, आंबेजोगाईत आलेत. आता पावसाळा सुरू झाला. आता पावसाळ्यापूर्वी जी आंबेजोगाई शहरातली जी कामं व्हायला अपेक्षित आहे, जी व्हायला पाहिजे ते नाही झाली आणखी. आता कदाचित
आता चालू होतील आणि लवकरात लवकर ते पावसाळ्यापूर्वीची बी कामं आता म्हणजे चालू करतील आणि नागरी समस्या दूर करतील असा एक प्रश्न आहे. दादा तुम्ही एक जिल्हा निर्मितीचा एक प्रश्न मी मांडला, कारण अंबाजोगाई जिल्हा व्हावा ही स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्यापासून राजकिशोर बाबा मोदीपासून सर्वच पक्षाच्या नेते मंडळींनी यासाठी वारंवार आंदोलन केले. याच्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार आपल्याकडे आश्वासनही दिलं, जेव्हा केव्हा बीड जिल्ह्याचं विभाजन होईल तेव्हा अंबाजोगाई जिल्हा केला जाईल असं सातत्यानं सांगितलं होतं. पण तशा दृष्टीनं स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहराला NH 44 क्रमांक मिळाला आणि जिल्ह्याचे सर्व कार्यालय अंबाजोगाईत आहेत. परंतु आज त्या अंबाजोगाईत असलेल्या कार्यालयाची अवस्था पहा, फक्त 3 ते 4 कर्मचारी, एक क्लर्क, एक ऑफिसर, एक ड्रायव्हर आणि एक आता सेवक, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. अक्षरशः अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी जे सध्या आपले आदर्श उपजिल्हाधिकारी साहेब दीपक वादळे साहेब, ह्यांना 3 कार्यालयाचा चार्ज त्यांना सांभाळावा लागतो, कधी ॲडिशनल SP चा, कधी यांचा, म्हणजे अशी परिस्थिती आहे. फक्त नाव मोठं झालेलं आहे, प्रत्यक्षात कृतीमत्र काहीच नाही. जिल्ह्याचे सर्व अंबाजोगाई ऑफिस आहेत, सर्व काही आहे, पण आज अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न पाठीमागे पडलेला आहे. आज बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान सध्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांनीही अंबाजोगाईकडे लक्ष दिलं पाहिजे. आता त्यांनी सध्या अंबाजोगाई संपर्क कार्यालय केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये आणि इतरांमध्ये सुद्धा बी आनंदाचं वातावरण झालेलं आहे. कारण सत्तेचे 2 केंद्र आता अंबाजोगाईत झालेले आहेत, एक नंदकिशोर मुंदडा, नमिताताई मुंदडा आणि पंकजाताई मुंडे यांचंही संपर्क केलेलं आहे. त्यामुळे अंबाजोगाईचा आता इथून पुढे व ग्रामीण भागाचाही इथून पुढे चांगल्या पद्धतीनं काम होईल असे अपेक्षा करायला हरकत नाही. आणि राहिला बीड जिल्ह्याच्या विभाजनाचा विषय, कारण सध्या महसूल प्रशासनानं संपूर्ण राज्यातील महसूल प्रशासनाने आढावा बैठकीचं नियोजन त्यांचं चालू आहे आणि लवकरच लवकर जिल्हा होईल अशी मला अपेक्षा आहे. न मागता सुद्धा जिल्हा होईल, कारण आता शासनाला पर्यायच नाही. कारण यापूर्वी एक कोर्टामध्ये केस दाखल झाली होती आणि ती कोर्टात दाखल केलेली केस आपण जिंकलो. कारण बीड जिल्ह्याचं जेव्हा केव्हा विभाजन होईल तेव्हा अंबाजोगाईच होईल. यापूर्वी परळी का अंबाजोगाई असं एक संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं, पण न्यायालयानं सुद्धा सरकारला आदेश दिले, जेव्हा केव्हा बीड जिल्ह्याचं विभाजन होईल तेव्हा अंबाजोगाई जिल्हा होईल अशा प्रकारचं शासनाने सुद्धा पत्र न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे. त्याच्यामुळं कोणत्याही नेत्याच्या पाया पडायची गरज नाही, कोणत्याही नेत्याला श्रेय द्यायची गरज नाही. मग ते सत्तेमधले असतील तर बगर सत्तेमधले असतील, त्यांना श्रेय द्यायची गरज नाही. भविष्य काळात जेव्हा केव्हा बीड जिल्ह्याचं विभाजन होईल तेव्हा अंबाजोगाई जिल्हाच होईल एवढं मला खात्री आहे. सतीशबाईंचं एक वैशिष्ट्य म्हणजे अंबाजोगाई शहर तालुका इथली एकही बातमी ते चुकू देत नाही. भलेही ते अंबाजोगाईपासून आउट ऑफ असतील कुठं तर त्यांचे मित्रपरिवार ती बातमी लावणारच. तर सतीश भाऊ जाता जाता अजून एक प्रश्न सध्याचा जो आहे चर्चेत, की मेडिकलमध्ये आपल्या परमनन्सी नाही. जे डॉक्टर आहेत तेच डॉक्टर डीन होतात, अशाच घटना परत ते रेग्युलर रुटीन चालू होतं आणि पेशंटच्या खूप तक्रारी आहेत. परवा डीनला वगैरे आपण ते दिलेले आहे, पण परमनंट डीन नसल्यामुळं ते सुद्धा काय करतात की रिस्क घेत नाहीत. म्हणजे त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा असं रिस्पॉन्सिबल स्टेटमेंट नाहीच आहे. तर ही जी पेशंटची तारांबळ होते आपण खूप वर्षापासून पाहतोय, तर ह्या बाबतीत आपण काही करणार आहात का? परमनंट डीन नाही, त्यांची रिस्क नाही, परमनंट स्टेटमेंट नाही, अशा काही गोष्टी आपल्याला नाही. तुमचा मुद्दा रास्त आहे की आपल्याकडं फार मोठं हॉस्पिटल आहे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय, अनेक डॉक्टरांशी आमचे चांगले संबंध आहेत, डीन साहेबाशी सुद्धा आमचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे संवाद आमचा हमेशा होतो. कधी कधी नागरिकाच्या प्रश्नावरही त्यांच्यासमोर आम्हाला जाण्याचा योग येतो. पण ह्याला जबाबदार केवळ वैद्यकीय प्रशासन नाही, ह्याला जबाबदार मुळात ह्याला जबाबदार आहेत लोकप्रतिनिधी. तिथं आमदाराचं लक्ष नाही, तिथं खासदाराचं लक्ष नाही, तिथं विविध पक्षाचे नेते मंडळीचं लक्ष नाही. फक्त येऊन जाऊन येणं आणि डीनला काहीतरी निवेदन देणं. मुळामध्ये आपल्या दवाखान्यामध्ये काय की स्टाफ कमी आहे. गेल्या अनेक वर्षापासून इतका ताणतणाव आहे त्या कर्मचाऱ्यावर, म्हणजे जे अधिकारी असतील, जे डॉक्टर असतील, इथला मुळात स्टाफ वाढला पाहिजे. आणि ती स्टाफ वाढण्यासाठी ना इथले आमदार प्रयत्न करतात, ना खासदार प्रयत्न करतात, कोणी नाही. फक्त येतात, बैठक घेतात आणि निघून जातात. काही फरक नाही. राहिला सवाल नागरिक समस्याचा, कारण नागरिक समस्या वाढल्यात. रुग्ण एक जरी असला, रुग्णासोबत 5 ते 6 नातेवाईक असतात. प्रत्येकाला वाटतं की मी रुग्णासोबत पुढे जावं, तरी पण आपला वैद्यकीय स्टाफ एका रुग्णासोबत एक नातेवाईक म्हणजे सोडतात.
पण काही जण हट्ट धरतात, काही जण नाही करतात आणि कधी काय होते की 24 तास दिवस रात्र एकच काम असल्यामुळं ताणतणाव आहे आणि ते ताणतणाव जर सोडण्यासाठी लोकप्रतिनिधी जर प्रयत्न केला तर निश्चितच नागरिकाला ह्या चांगल्या सुविधा मिळू शकतात. आज दवाखान्यामध्ये लाखो करोड रुपयाचं औषध आहे, परंतु काही डॉक्टर आणि काही राजकीय पुढाऱ्याचे संबंध असल्यामुळं आणि त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल असल्यामुळं मग ते काय करतात की बहुतांशी औषधं बाहेरून घ्या म्हणतात. कारण कसं बाहेरून घेतलं तर प्रायव्हेटमधून घेतलं तर त्या डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या त्या मेडिकलला त्याचा फायदा होतो. डॉक्टरच्या आता अंबेजोगाई शहरात सगळ्या लॅब टेस्ट सगळ्या टेस्ट होतात. बहुतांशी दवाखान्याच्या प्रमाणात कमी टेस्ट केल्या जातात हटकून. फक्त एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा किंवा कोणाच्या शिफारस कोणाचं असं जवळचं असेल तर त्याच्याच फक्त टेस्ट केल्या जातात. बाकी गोरगरीब जनतेला प्रायव्हेट लॅबमध्ये पाठवलं जातं. त्याच्यामुळे त्याची भरमसाठ पैशाची लूट होते आणि ही लूट थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधीनं आमदार असतील, खासदार असतील, विविध पक्षाचे नेते मंडळी असतील, ह्या सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर आपला अंबेजोगाईचा दवाखाना महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं उपचार करू शकतो, महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं इलाज करू शकतो, औषध गोळ्या देऊ शकतो आणि शासनाचंही मोठ्या प्रमाणात बजेट आहे. पण बहुतांशी डॉक्टर बऱ्याच दिवसापासून अंबेजोगाईतच आहे, त्यांचे राजकीय पुढाऱ्याशी संबंध आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की आपल्यावर काहीच कारवाई होणार नाही. आमदार आमचेच आहेत, खासदार आमचेच आहेत, हे अमका आमचं आहे, तो अमका आमचा आहे. ह्याच्यामध्ये काय की छोट्या पक्षाचे कार्यकर्ते परपळे जातात. ते वारंवार या प्रश्नावर आवाज उठवतात, परंतु त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं जात नाही. आणि माझी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सगळ्याला विनंती की आपली सेवा चांगली आहे, मग तिथं गरीब असेल श्रीमंत असेल आपण सर्वांना समान न्याय द्यावा आणि आपल्या अंबेजोगाईचं नाव लौकिक करावं ही माझी अपेक्षा आहे. अंबेजोगाईकरांच्या जनतेत जे आहे त्याचा प्रश्न आवाज उठवणारे सतीश भाऊ यांचा उत्साह 30 वर्षापूर्वी जसा होता तसाच आज देखील आहे. आणि सतीश भाऊ, आमचं MGM चॅनल, माझं सरगम म्युझिकल ग्रुप, आमचा जो परिवार आहे MGM चॅनलचा, त्याच्यातर्फे आपणास खूप खूप शुभेच्छा. आपली एनर्जी अशीच वाढत राहावी, आपण दीर्घायू व्हावं ही योगेश्वरी देवीच्या प्रार्थना. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.